चला आज आपण गव्हाच्या पिठाची खुसखुशीत मठरी कशी बनवायची ते पाहूया. तर अर्धा किलो मी मोजून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 2 चिमटी टाकायचा आहे खायचा सोडा, याला बेकिंग सोडा बोलतात. 2 चिमटी टाकायचा आहे बेकिंग पावडर. सव्वा चमचा मी ओवा टाकलेला आहे हातावर मळून. 100 ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि तूप पातळ करून घ्यायचं फक्त. आता हे गव्हामध्ये टाकून घेतल्यावर चांगलं दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 चमचे कसुरी मेथी टाकायची, ती पण मिक्स करायची आणि पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घट्ट मळून घ्यायचं आहे. ह्याचा पूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे. तो आपण पाटील ससव्याने आर्ट्सवर जाऊन पाहून घ्या. आणि आता चांगलं पीठ मळून झालं की आपण याचे गोळे करून घ्यायचे आहे आणि हातावर ही मठरी करून घ्यायची अशी. आणि खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, ह्या पद्धतीने ठेवायचे किंवा मग ताटावर असं दाबून घ्या. हे बघा, खूप जाड ठेवली तर नरम पडेल मठरी, तर खूप जाड ठेवायची नाही. ह्या पद्धतीने मठरी बनवून घ्यायच्या. आता तळून घेऊया. तर तेलसुद्धा खूप जास्त गरम नाही करायचं आहे आणि चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. 5 ते 7 मिनटं लागतात तळायला, पण लो फ्लेमवरच चांगले तळून घ्यायचे, तरच आतपर्यंत मठरी चांगली खुसखुशीत होईल. मठरी थंड झाली की पिशवीमध्ये चांगली पॅक बंद करून मग डब्यात भरून ठेवा. म्हणजे 15 दिवस मठरी अजिबात खराब होणार नाही, नरम पडणार नाही. कुठे प्रवासाला जायचं असेल त्यावेळेला नेता येते.